नमस्कार. संध्याकाळचे 7 वाजतायत आणि आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये कुठल्या बातम्या चर्चेत होत्या ते आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत. आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये आज गाजलेल्या बातम्यांमधली पहिली बातमी ही आहे पवारांचीच. पार्थ पवार याच्या संदर्भातला जमीन घोटाळा हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि दावा केला जातोय की पार्थ पवारची सुटका झालेली आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भातला नवा तपशील आहे. अजित पवार यांच्या अपघातात ज्या विमानातला ब्लॅक बॉक्स होता तो बिघडलाय किंवा तो नुकसानग्रस्त झालाय अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं असलं तरी विलिनीकरणाच्या चर्चेच्या बाबत तटकरे आणि रोहित पवार यांच्यात शब्दबाण कायम आहे. दुसरी बातमी आहे ती टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याच्या बाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या केलेल्या वक्तव्याची. सपकाळांनी माफी मागितली असली तरी पण आंदोलनं काही थांबत नाही. तिसरी महत्त्वाची बातमी मुंबईमध्ये घडली ती आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे. कारण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये भेटलेले आहेत. मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गळाभेट घेत मॅक्रॉन यांचं स्वागत केलं. संरक्षण विषयक करार केले. यामध्ये पाणबुडी तसंच राफेलची खरेदी समाविष्ट आहे. आता वळूयात या बातम्यांच्या अधिकच्या तपशिलाकडे.